हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. जसं की म्हाडाची सोडत लाईव्ह आहे आणि पुणे म्हाडाच्या 4186 घरांची भव्य सोडत ची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर आहे व EMD ची तारीख 21 नोव्हेंबर आहे. जरीही तुम्ही अप्लाय नसेल केलं तर नक्की अप्लाय करा व तुमचे EMD अमाऊंट लवकरात लवकर भरून ठेवा. जसं की माझ्या मते तरी ही डेट थोडीफार पुढे जाऊ शकते, कारण सध्या तरी निवडणुकीचे वातावरण आहे. तरीही तुम्ही शेवटच्या दिवशी रश नको होण्यासाठी आणि शेवटच्या दिवशी भरपूर सारे सर्व्हर वगैरे डाऊन जाण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण सर्व्हरवर लोड जास्त असतो, वेबसाईटवर लोड जास्त असतो. त्यामुळे तुम्ही आताच फॉर्म भरून ठेवा. तरी काल परवा भरपूर जणांना मेसेज येत होते की साईट ओपन होत नाहीये, की रिलोडचं पेज ओपन होत नाही. पण आता त्यांनी, जसं की आपण पुणे नाशिक माढा सीपीसी, इट्स आउटडेटेड माढा सीपीसी, बट पुण्यावर क्लिक केल्यानंतर एक जाहिरात यायची आपल्याला, जसं की ही जाहिरात होती ती पुणे माडाची. पण त्यांनी ते आता बटन आय थिंक डिसेबल केलं आहे. त्यामुळे तुम्ही इझिली हे ॲक्सेस करू शकता. म्हाडाने हा इश्यू सॉल्व्ह केला आहे. तर आज आपण अशाच एका स्कीमबद्दल बघणार आहोत, की ज्याचा कार्पेट एरिया 2 BHK आणि त्याची अजून काही माहिती. तर तो आजचा प्रोजेक्ट आहे किवळे भागातील. किवळे अर्थातच रावेतच्या बाजूलाच किवळे आहे. तर त्या किवळेमधील आपण आज शालिग्राम स्काय येथे 30 युनिट दिले आहेत. ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, याचा स्कीम कोड आहे 907 907. शालिग्राम स्काय किवळे 2 BHK. तर यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कॅटेगरीज आहेत, जसं की SC, ST, फिजिकल हँडिकॅप, एक्स आर्मी मॅन, MP आणि स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, अजून आणि जनरल पब्लिक. तर मित्रांनो, हे सर्व 2 BHK आहे आणि याची कॉस्टिंग तुम्ही बघू शकता, 26 लाख ते 29 लाखापर्यंत हे आहेत. प्लस काही इन्फ्रा चार्जेस, काही स्टॅम्प ड्युटी आणि असे तुमच्याकडे 4 ते 5 लाख जास्त असणे अनिवार्य आहे. तरी आपण ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती बघूया. हा त्याचा रेरा नंबर आहे. यांनी टोटल येथे 30 फ्लॅट दिले आहेत. तरी 30 फ्लॅट दिले आहेत. तर आपण याची रेरावर कंप्लीशन डेट बघूया किती आहे. तर तुम्ही रेरावर सर्च केल्यानंतर येथे सर्टिफिकेटमध्ये जायचं मित्रांनो, आणि सर्टिफिकेटमध्ये गेल्यानंतर येथे तुम्हाला खाली येईल की कधी कंप्लीट होणार आहे. तर द रजिस्ट्रेशन शॅल बी व्हॅलिड फॉर अ पिरियड कॉमेन्सिंग फ्रॉम 2022 ते 2026, म्हणजेच ऑगस्ट 2026 मध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळू शकतो. अर्थातच याचे काम चालू आहे. तर हा प्रोजेक्ट तुम्हाला ऑगस्ट 2026 अर्थातच एका वर्षामध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या फ्लॅटचा ताबा मिळू शकतो. तरीही आपण अजून माहिती बघूया, की जसं की लोकेशन कुठे आहे. बिल्डिंग साईडने ते फार छान दिसते, पण ॲक्चुअली जसं की आपण इथे बघूया, तर ही आहे ए बिल्डिंग, BCDEF. तर ह्यामध्ये सर्वांमध्ये म्हाडाचे फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला आहे. तर आपण याचे लोकेशन बघूया. जर ह्या साईटमध्येच तुम्हाला येथे व्ह्यू लार्जर मॅप करायचं आहे, तर ते तुम्हाला त्या लोकेशनला घेऊन जाईल. तर हे इथे लोकेशन आहे. हा मुंबई पुणे हायवे. तर सर्वांचंच म्हणजे जवळपासचं लोकेशन कोणतं असेल जे सर्वांना माहिती आहे, ते भूमकर चौक. इथे भूमकर चौक टाकूया. तर भूमकर चौक पासून हे 7 किलोमीटर अर्थात 15 मिनिट हायवे आहे, तर लवकर पोहोचतो. तर मी थोडं झूम करतो याला. ही पवना नदी साईडलाच आणि हा प्रोजेक्ट येथे स्थित आहे. अर्थातच हा मुंबई पुणे हायवे. आणि तुम्ही एंटर केल्यानंतर इथे आय थिंक हा GKचा बी एक प्रोजेक्ट आहे, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर शालिग्राम स्काय ह्या नावाचा हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघू शकता इथे ही बिल्डिंग, येथे कामे चालू आहे. ही बिल्डिंग कंप्लीट वाटत आहे. आणि ई बिल्डिंग, ही D बिल्डिंग,
आणि इकडे एफ बिल्डिंगचे काम चालू आहे आणि इथे त्यांचा प्ले ग्रुप, प्लेग्राऊंड वगैरे, क्लब हाऊस हे इथे असणार आहे. तरी याची टॉप व्ह्यू बघूया कसे असेल. तर हे असे असेल ना, ही एफ बिल्डिंग, ही ABCD आणि इथे तुमचं खेळण्याचं लहान चिल्ड्रन्स प्ले एरिया, क्लब हाऊस, समोरून ही बिल्डिंग अशा तऱ्हेने दिसेल मित्रांनो. समोर काही शॉप पण आहे. हे तुमचं चिल्ड्रन्स प्ले एरिया, नाईस गार्डन, क्लब हाऊस, सिटिंग एरिया किंवा काही कार्यक्रम वगैरे, पार्टी लॉन, हे क्लब हाऊस, वरती जिम, हे तुमचं स्पोर्ट्स स्पोर्ट्स टर्फ म्हणूया त्याला, हे चिल्ड्रन्स प्ले एरिया, हे क्रिकेट मैदान टर्फ आणि स्काय, शालिग्राम स्काय, हे त्यांचं लिफ्ट एरिया. जसं की एखादा फ्लॅट बघूया, हा सॅम्पल फ्लॅट असेल तसा, की इथे हॉल, पार्किंग वगैरे, किचन, बेडरूम रूम. याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता थोडा फास्ट येतो. ABCD बिल्डिंग. तर ऍक्च्युअल फ्लोर प्लॅन किंवा लेआउट कडे जाऊया आपण. हे व्हिडिओ वगैरे छान दिसतं बघायला, पण नंतर ते ऍक्च्युअल हातात भेटतं ते वेगळं असतं. त्यामुळे आपण त्यावर फोकस करूया. आपल्याला इथे अप्लाय करायचं का नाही ते तुम्ही ठरवा नंतर. तरी आपण येथे आल्यानंतर ओके, लेआउट बघूया, बिल्डिंग लेआउट कशी आहे. तर जसं की आपण व्हिडिओमध्ये बघितलं आणि इमेजमध्ये बघितलं, की हा रोड इकडे पुणे मुंबई हायवे आणि तिकडून आल्यानंतर हा रोड, हा A बिल्डिंग, ही B, C, D, E आणि इकडं प्रपोज F. तर अशा तऱ्हेने ओके, E बिल्डिंग, D बिल्डिंग, C बिल्डिंग, B बिल्डिंग, येस, आणि इकडे प्रपोज F होती. पण हा अपडेटेड कधीचा आहे बघूया. हा आहे 2025. ओके, लेटेस्ट आहे. तरी मित्रांनो, म्हाडाचे फ्लॅट कुठे असतील ते बघूयात, कारण ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर यांनी जसं दिल्याप्रमाणे म्हाडाचे B बिल्डिंग फर्स्ट फ्लोअर म्हाडा फ्लोअर, अर्थातच B, C, D, E, F या सर्व फ्लोअरच्या फर्स्ट फ्लोअरला तुमचे म्हाडाचे फ्लॅट असणार आहेत. तर एकाची लेआउट समजून घेऊया कशी आहे. जसं की एका फ्लोअरला अर्थातच हे डोअर ओके, 2, 3, 4, 4 नंतर तुम्ही इकडे असाल, 5, 6, 7 आणि हे 8. अर्थातच एका फ्लोअरला म्हाडाचे किंवा बिल्डिंग ॲज पर बिल्डिंग स्ट्रक्चर तुम्हाला एका फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत. अर्थातच बी मध्ये 8, सी मध्ये 8, डी मध्ये 8, ई मध्ये 8, म्हणजेच 8 चोक 32. आणि म्हाडाने आपल्याला किती ह्या लॉटरीमध्ये आहेत, तर ते आहेत 30 फ्लॅट आणि 2 रेफ्युजी मध्ये चालल्या जातील. तर हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. तर आपण फ्लोअरचा एका फ्लॅटचा एरिया समजून घेऊया, की तो कसा आहे आणि तुम्हाला सुटेबल आहे का नाही राहण्यासाठी, का तुम्हाला अप्लाय करायचं आहे का नाही ते बघूया. तर लिव्हिंग, हे इथून एंट्री, लिव्हिंग 3.65 इंटू 3.18. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, मीटर टू फीट किती होतं, तर 1 मीटर इज इक्वल टू 3.28. हे लक्षात ठेवा.
3 किंवा 3.25 नी प्रत्येक याला गुणाकार करा. म्हणजेच तुम्ही थोडं क्लिअर होसाल की कुठे गेलं ते. ओके. येस. तर हा कोणत्या फ्लोअरचा आहे? बी बिल्डिंग. येस. BCD सेम आहे. तर एका याचा बघूया तरी 3.65 अर्थातच 12/11चा तुमचा लिव्हिंग आहे. मग तुम्ही इथून एंट्री आहे तुमची. एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन बाल्कनी अर्थातच तुम्हाला बाल्कनी सुद्धा आहे. बाल्कनी ही 1.35 अर्थातच 4 फुटाची आहे. किचन समजून घेऊया. किचन मध्ये थोडा भरपूर स्पेस वाटतोय मला तरी 2.78 अर्थातच 7/12 म्हणजे हे 12 आहे. 4 त्रिक 12. यस. 12 13 12.5 12x7चं किचन आणि त्याला इथून असं तुम्ही हे पकडू शकता, काय म्हणतात त्याला, ड्राय बाल्कनी, जिथं तुम्ही तुमचे वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी जागा. तर पुढे जाऊया. तर इथे पण ओपन बाल्कनी. ओके ओके ओके. इट इज नाईस प्लॅन. सो इकडे पण बाल्कनी आहे ती 3-3.5 फुटाची आणि इकडे तुमचं किचन वाटा येऊ शकतो आणि मग इकडे ओपन बाल्कनी. ओके. तर आता बघूया स्टडी रूम. तर स्टडी रूम अर्थातच बेडरूम आणि ही बेडरूम. तर याला इथं डोअर आहे आणि इकडून एक डोअर आहे. तर 2 पॉइंट म्हणजे ही फार लहान आहे, म्हणजे 1.5 BHK होते. 2.15 अर्थातच 7 किंवा 8 पकडून घ्या. 8/10 ची तुमची एक बेडरूम आणि ही 2.15 म्हणजे दोन्हीचा एरिया सेम आहे. 2.15 बघूया. 2.15 किती होतात? 2.15 एक्झॅक्ट. तर ते 7 म्हणजे मला हे फारच लहान वाटते. तर कुठे गेलं रे? येस. ओके. तर एक्सक्लुझिव्ह बाल्कनी. ओके. तर बाल्कनीचा एरिया बी याच्यात आपण ऍड करूया. तर बघूया किती होत आहे ते. तर 3.05 म्हणजे हेच राहील आणि 1 म्हणजे 3.15 ला करूया. 3.15 ला किती होतात? 3.15 अर्थातच येस 10 आणि बाकीचा कोणता होता तो? 3.05. 3.05. येस. तर 10/10 ची ऑन अन ॲव्हरेज पकडून घ्या. 10/10 ची तुमची एक बेडरूम आणि दुसरी ही तेवढ्याच एरियाची. म्हणजेच लिव्हिंग लिव्हिंग गुड आहे. ओपन बाल्कनी आहे. किचन आहे. किचन पण मोठा आहे. इथे तुम्हाला डायनिंग स्पेससाठी स्पेस भेटू शकते आणि 2 बेडरूम ज्या 10/10च्या आहे आणि याला एक टॉयलेट इकडून. तर प्लॅन हा गुड आहे. फक्त एक प्रॉब्लेम एकच आहे की येथे हे सर्व फर्स्ट फ्लोअरला आहेत. तर तुम्ही म्हणसाल फर्स्ट फ्लोअरला काय प्रॉब्लेम आहे? तर फर्स्ट फ्लोअरला जास्त काही प्रॉब्लेम नाही, तरीही जे की डक वगैरे असतात की तुमचे सर्व फ्लॅटचे वरचे पाणी जे खाली येतात तर ते त्या फर्स्ट फ्लोअरला डक्ट असल्यामुळे तर ते तिथे साठवू शकतात आणि तिथे जर ते त्याची योग्य पाईपलाईन नसेल तर ते तिथे फुटू शकतं, कारण एवढे लोक फ्लश करणार वॉटर तर ते आदळणार आणि किंवा काही लोक केस वगैरे त्या फ्लश मध्ये टाकतात पण ते नंतर येऊन फर्स्ट फ्लोअरला अडकतं, कारण त्या फर्स्ट फ्लोअरलाच ते टर्न घेऊन मग पुढं विल्हेवाट अर्थातच ते आपल्या नालीमध्ये सोडण्यात येते. तर तसा प्रकार फर्स्ट फ्लोअरला होऊ शकतो. म्हणून म्हणून भरपूर लोक फर्स्ट फ्लोअरचे फ्लॅट हे इग्नोर करतात व थोड्या 3-4, 5-6 फ्लोअरला घेतात. तर तो एक मला एक ड्रॉबॅक वाटतोय. आणि बाकीचं याचं लिटिगेशन बघूया. लिटिगेशन बद्दल पाहिलं नाही अजून आपण. तर कंट्रोल ऑफ लिटिगेशन. ओके. व्ह्यू डिटेल मध्ये जाऊन चेक करूया येथे लिटिगेशन आहे का. तर मित्रांनो येथे कुठलेही लिटिगेशन नाही, तरी तुम्ही येथे अप्लाय करण्याचा नक्की विचार करू शकता, कारण लोकेशन ही एवढंही फार लांब नाहीये. मुंबई पुणे हायवे जस्ट 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स वर आहे. त्यामुळे तुम्ही येथे अप्लाय करण्याचा नक्की विचार करा, कारण हे पूर्ण सगळे फ्लॅट आता बीचा आता बघितला आपण तसा हा ई बिल्डिंगचा बघूया. ई बिल्डिंग म्हाडा फ्लॅट. हे बघा इथं ई बिल्डिंग फर्स्ट फ्लोअर म्हाडा फ्लोअर. तर ई बिल्डिंग, बी बिल्डिंग, सी बिल्डिंग, डी बिल्डिंग सर्व याला म्हाडा फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला आहे. तरी येथे लिफ्ट किती दिला त्याच्याबद्दल आपण विचार नाही केला, तरी येथे लिफ्ट किती आहे? 1 2 इकडून 2 आणि इकडून 2 सेम बी बिल्डिंगला पण आहे. आणि याचा एक फ्लोअर प्लॅन बघूया की सारखाच आहे का. तर 3.65 येस इट्स अ सेम.
किचन ही सेम आहे. मग इकडून आल्यानंतर किचनला येस ट्राय बाल्कनी पण आहे, सेम लाईक बी बिल्डिंगला होती तशी. आणि स्टडी अर्थातच स्मॉल बेडरूम आणि मास्टर बेडरूम. तर इथे मला दोन्हीचाही साईज सेम वाटते. तरी प्रोजेक्ट हा लेआउट वाईज चांगला आहे. फक्त फर्स्ट फ्लोअर, ज्यांना फर्स्ट फ्लोअर अवॉइड करायचा आहे त्यांनी इथे अप्लाय करू नका. कारण फर्स्ट फ्लोअरला जसं सांगितल्याप्रमाणे डक्ट डक्ट म्हणजेच ज्याचे पाईपलाईन वगैरे असते ते सर्व फर्स्ट फ्लोअरला येऊन मिळतात आणि मग तिथून टर्न होतात. जसं की तुम्ही फ्लश केलं एखादं पाणी तर ते पाईपामधून डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला आदळतं आणि मग तिथून ते पाईप ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. किंवा कोणीही काही आजकाल आपल्या याच्यातून बाथरूम वगैरे मधून जे केस वगैरे जातात ते डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला अडकतात. त्यामुळे तेथे ते चोक व्हायचं जास्त प्रॉब्लेम असतो. तरीही जर मेंटेनन्स टीम योग्य असेल तर ते वेळोवेळी क्लीन करून घेतील व तुमचा हा इश्यू सॉल्व्ह होतील. तरीही मॅक्झिमम लोक याच कारणामुळे फर्स्ट फ्लोअर हा इग्नोर करतात. तरीही तर मित्रांनो, 2 BHK चे सध्याचे इथले रेंटल म्हणा किंवा प्राइस म्हणा, तर 2 BHKचं रेंटल ह्या एरियामध्ये 20,000पर्यंत, 20,000 ते 25,000पर्यंत आरामात येते मित्रांनो. आणि जर तुम्ही स्वतः घ्यायला गेलात तर जसं की आपण इथे बघूया, शालिग्राम स्काय, शालिग्राम स्काय किवळे सर्च करूया. सध्याची फ्लॅट प्राइस किती आहे ते बघूया. तर 83 लॅक 2 BHK, 83 लॅक 2 BHK जे म्हाडामध्ये तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 29 लाख प्लस इन्फ्रा प्लस स्टॅम्प ड्युटी अर्थात ते 4-5 लाख पडून या म्हणजे 35 लाखामध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळू शकतो फर्स्ट फ्लोअरला. तर तुम्हाला काय वाटतं ह्या प्रोजेक्ट बद्दल हे नक्की सांगा. आणि बाकी तर लेआउट योग्य आहे, फक्त फर्स्ट फ्लोअर आहे तो मला थोडा ऑड वाटतोय. बाकी एरिया वाईज, फ्लोअर प्लॅन वाईज आणि तुम्हाला कॉमन बिल्डिंगमध्ये मिळते. अर्थातच तुम्हाला येथे पूर्ण ॲमेनिटीज किंवा क्लब हाऊस, अर्थातच ॲमेनिटीज क्लब हाऊस वापरायला मिळणार. अर्थातच तुमचा मेंटेनन्स ही येथे लागणार. अर्थातच जो दुसऱ्यांना लागणार तोही तुम्हाला लागणार. आणि इथे ॲव्हरेज मेंटेनन्स हा 3 ते 3,500 फ्युचरमध्ये येऊ शकतो. जर नदी बाजूलाच असल्यामुळे जर तुम्हाला पाण्याची समस्या जाणवली नाही तरी, तर कारण इथे नदी जवळच असल्या कारणाने तुम्हाला जमिनीत भूगर्भात पाणीही मिळू शकते. अर्थातच तुम्ही बोरिंग केल्यानंतर बिल्डर हे तुम्हाला बोरिंग देणारच. तर तो एक समस्या मिटू शकते कारण नदीच्या बाजूला आहे. तर त्या हिशोबानेही तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सध्या तरी इथेच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचं काय मत आहे या प्रोजेक्टबद्दल तेही मला नक्की सांगा. तरी इथेच थांबूया. धन्यवाद.